श्रीमंत छत्रपती ताराराणी आईसाहेबांची या ठिकाणी समाधी आहे। या ठिकाणी छत्रपती थोरले शाहू महाराज यांची देखील समाधी या ठिकाणी आहे। अनेक वर्षांपासून 350 वर्षांपासून या ठिकाणी या समाध्यांचं काम या ठिकाणी निधीविना प्रलंबित होतं। 133 कोटीचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे। निधी जरी मंजूर झाला असला तरी आम्हा सर्वांच्या वतीनं या ठिकाणी अशी विनंती राहील की तो जो निधी आहे तो या ठिकाणी लवकरात लवकर वर्ग व्हावा। नमस्कार, मी अभिषेक नाळे, संगममाहुली ग्रामस्थ। या ठिकाणी आपल्या नवराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून गेली 2 वर्ष संगममाहुली तीर्थक्षेत्राचा विकासाबद्दल जे काही प्रश्न आपण मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केले त्याला पूर्तता आता या ठिकाणी यश आलेलं दिसतंय। संगममाहुली तीर्थक्षेत्राचं असं एक ठिकाण आहे। महाराष्ट्र राज्यातून बरेच पर्यटक या ठिकाणी येत असतात, भेटी देत असतात। श्रीमंत छत्रपती ताराराणी आईसाहेबांची या ठिकाणी समाधी आहे। या ठिकाणी छत्रपती थोरले शाहू महाराज यांची देखील समाधी या ठिकाणी आहे। अनेक वर्षांपासून 350 वर्षांपासून या ठिकाणी या समाध्यांचं काम या ठिकाणी निधीविना प्रलंबित होतं। पण आता आपण पाहू शकतो की महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री असतील श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून या ठिकाणी भरघोस असा निधी 133 कोटीचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे। निधी जरी मंजूर झाला असला तरी आम्हा सर्वांच्या वतीनं या ठिकाणी अशी विनंती राहील की तो जो निधी आहे तो या ठिकाणी लवकरात लवकर वर्ग व्हावा आणि स्थानिक जे काही कामं आहेत या ठिकाणची ती पूर्णपणे या ठिकाणी सुरू व्हावीत। आताही आपण बघू शकतो माती परीक्षणाचे वगैरे काही असतील 10 ते 15 या ठिकाणी पॉईंट्स घेण्यात आलेले आहेत आजवरचे। त्यामुळं आम्हा ग्रामस्थांनाही देखील याची काळजी आहे की या ठिकाणचा निधी ज्या पद्धतीने आलेला आहे त्या पद्धतीने इथले विकास कामही आपले सातारचे मंत्री साहेब असतील, खासदार साहेब असतील यांच्या माध्यमातून लवकर होतीलच। परंतु ग्रामस्थ म्हणून आम्ही या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की राहिलेली कामं आणि राहिलेले जे काही या ठिकाणचे जे जीर्णोद्धार आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे ही आमची नम्र विनंती राहिली आहे। छत्रपती घराण्याच्या सून असणाऱ्या महाराणी ताराराणी मासाहेबांची समाधी आहे ती गेल्या 350 वर्षापासून उपेक्षित होती। दरम्यान आपण सध्या आहोत याच परिसरामध्ये, साताऱ्यातील संगममाहुली परिसर जो आहे याच परिसरामध्ये महाराणी ताराराणी मासाहेबांची समाधी आहे ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। मात्र या ठिकाणी बघायला गेलं तर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नवराष्ट्राच्या बातम्यांच्या पाठपुरवठ्यावरून 133 कोटी रुपयांत महाराष्ट्राच्या शासनाच्या वतीने या ठिकाणी निधी मंजूर करण्यात आला होता। हा जो घाट परिसर आपण जो आहे तो बघतोय याच ठिकाणी 133 कोटी निधी जो आहे तो मंजूर करण्यात आला होता। या ठिकाणच्या छत्रपती थोरले शाहू महाराजांची समाधी असेल, महाराणी ताराराणी साहेबांची समाधी असेल, तसेच या ठिकाणची प्राचीन जी मंदिर आहेत यांचं सुशोभीकरण आणि संवर्धनासाठी या ठिकाणच्या 133 कोटीचा भरीव असा निधी मंजूर करण्यात आला होता। मात्र अद्यापही हा निधी मिळाला नाही। त्यामुळे उपेक्षित असलेली महाराणी ताराराणी यांची समाधी जी आहे त्याचबरोबर राजघराण्यातील या परिसरातील असणाऱ्या समाध्या ज्या आहेत आणि संपूर्ण घाट सुशोभीकरण आणि संवर्धनाचे काम अजून देखील सुरू झालं नसल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे ग्रामस्थांकडून लवकरात लवकर हा निधी द्यावा अशी मागणी जी आहे ती या ठिकाणची ग्रामस्थ आणि शिवप्रेमींच्या माध्यमातून होताना आपल्याला बघायला मिळते। आता सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनामध्ये या ठिकाणची जो प्रलंबित प्रश्न आहे, हा 133 कोटी रुपयांचा जो निधी आहे तो या अधिवेशनामध्ये पटलावरती घेऊन हा निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी जी आहे ती साताऱ्यातील शिवप्रेमींसह संगममाहुली ग्रामस्थांच्या वतीने एकूणच करताना आपल्याला पाहायला मिळते। ओमकार सोनवणे, नवराष्ट्र, संगममाहुली, सातारा।